बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना 6 ते 7 हजार रुपये मानधन दिले जात आहे। मात्र 18,000 रुपये मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा ते मंत्रालय मुंबई हे कर्मचारी पायी रवाना झाले आहेत। 4-5 दिवसाचा प्रवास करून मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत। मुंबई रवाना होण्यापूर्वी या सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यांच्या या मागण्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे। त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी 1 महिना आधी निवेदन दिल्यानंतर शासनाचे अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वरदहस्त असतील यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे। त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीशी उभी आहे। बुलढाणा नगर परिषदमध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये जे स्वच्छतेचे ठेके दिले जातात त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिले गेले पाहिजे। पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचा जिल्हा बुलढाणा शहर माननीय माजी आमदार विजयराजे शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो। कंत्राटी सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी 1 महिना पहिले आमरण उपोषण केलं होतं। तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या, पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आम्ही शासन परिपत्रकां GR किमान वेतनाची माग करत आहे। आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंत्राटी सफाई ठेकेदार 6 ते 7 हजार रुपये कोणी कॅश करतं, कोणी अकाउंटमध्ये टाकतं, पण GR परिपत्रकानुसार 18,000 शासनाच्या GR किमान वेतन आहे। तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि 1 महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर मुख्यमंत्री महोदय यांना भेटायला पायी आता निघत आहे।